जत तालुक्यातील डफळापूर येथे श्री दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. फुले टाकण्याचा कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. डफळापूर येथील श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन व मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी हे श्री दत्तात्रेयांचे अत्यंत परमभक्त आहेत. मागील 25 वर्षापासून दत्तसेवेची अखंड परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे. प्रत्येक दत्त जयंतीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. श्री दत्त पतसंस्था ही एक सर्वात मोठी पतसंस्था असून वर्षभरामध्ये सुमारे 250 कोटी उलाढाल करणाऱ्या या पतसंस्थेच्या वतीने 6 ते 7 हजार भाविकांना दरवर्षी महाप्रसादाचे वाटप केले जाते. त्याचे अत्यंत नेटके नियोजन पतसंस्थेच्या सर्व टीमच्या वतीने करण्यात येते. बाबासाहेब माळी स्वतः या संपूर्ण कार्यामध्ये पुढाकार घेत असतात. गेली 25 वर्षे ही अखंड सेवा त्यांनी सुरू ठेवलेली आहे. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब बाळू माळी. मी दत्त पतसंस्थेचा संस्थापक चेअरमन आहे आणि मार्केट कमिटी संचालक आहे. दत्त पतसंस्थेची गेली 25 वर्षे झाली आम्ही दत्त जयंती साजरी करतोय. प्रत्येक वर्षी अगदी 500-600 लोकांना जेवण घालण्यापासून आम्ही सुरुवात केली होती. आता साधारण 5-6 हजार माणसं साधारण जयंतीला येऊन जेवतात. आम्ही कोणालाही आमंत्रण देत नाही. सगळी सेवाभाव सगळ्या भक्तीच्या सगळी लोक येतात आणि आम्ही कोणाला जास्त असं निमंत्रण देऊन वगैरे असं पत्रिका काढून काय कार्यक्रम करत नाही. लोक देवाला येतात आणि देवाचा प्रसाद म्हणून आपल्या इथं कार्यक्रमाला हजर राहतात आणि साधारण प्रत्येक वर्षी वाढत चाललं आहे. आणि ह्या आम्ही ज्याची दत्ताची सेवा करतोय त्यामुळे आमच्या संस्थेत भरभराटी आहे. आमची जवळजवळ साधारण 250 कोटीची उलाढाल आणि संस्थेला 2 कोटीच्या वर नफा होतोय. आमच्याकडे सोनेगान बाकी मेंबर कर्ज ह्या सगळ्या संस्थेच्या आम्ही लोकांना सेवा देतोय. लोकांच्या ठेवी जास्तीत जास्त ठेवून म्हणजे लोकांनी बी आम्हाला सहकार्य केलं आणि दत्ताच्या आशीर्वादामुळं आमची संस्था नावारूपाला आली. नमस्ते. आज या ठिकाणी डफळापूर येथे माझे अति जवळचे मित्र बाबासाहेब माळी दत्त पतसंस्थेचे चेअरमन त्यांनी आज आम्हाला दत्त जयंतीनिमित्त इथं बोलवलं व दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये आरतीचा मान दिला. त्याबद्दल मी चेअरमन साहेबांचं मनापासून आभार मानतो. आणि ही जवळजवळ 25 वर्ष झाली तिथं ही दत्त मंदिरामध्ये दत्त देवाची सेवा करतात व प्रत्येक वर्षी 5-6 हजार लोकांचा महाप्रसाद तिथं चालू आहे. त्याबद्दल मी चेअरमन साहेबांचं मनापासून आभार मानतो. अशी सेवा त्यांनी करावी आणि देवांनी त्यांच्यावरती असाच कायम आशीर्वाद द्यावा हीच देवाला मी प्रार्थना करतो. आणि